तुला गाडी चालवायची आहे? चालो बाबा चालो. अच्छा मायला यो आमचा ड्राइवर. भैया किधर 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 लेके जाएगा? घूम लेके जाएगा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अग्री यूट्यूब चॅनल मध्ये. अग्री बॉय प्रतीक पाटील. आज 21 तारीख आहे, 21 डिसेंबर. आमच्या वहिनीचा बर्थडे आहे. काल म्हणजे मी शूट नाही केला. मोस्टली कालपासून ब्लॉग शूट करा म्हणजे काल म्हणजे संध्याकाळपासून रात्री चालू काल संध्याकाळपासून ब्लॉग शूट करायला पाहिजे होता वहिनीचा. मी थोडासा डेकोरेशन केला, केक वगैरे कापला आणि त्याच्यानंतर 1 वाजता आम्ही आलो घरी. हल्दी होती अंकिताची. मग तिथून आम्ही आता घरी आलो. आता 2 वाजता म्हणजे अराउंड मी 1 वाजता झोपलोय, 3ला उठलोय, 4ला निघायचं आहे. इथं मला 3:50 झाल्यात. 10 मिनिटात मला इथे जायचं, घरी पोचायचं आहे. इथून कसं पण करून आम्हाला निघायचं आहे लवकरात लवकर. अक्कलकोटला गाठायचं आहे. अक्कलकोटची रनिंग अराउंड 8 तासाची रनिंग आहे. ती मला कापायची आहे. मग आता मी जस्ट घरी तयार झालो आहे वगैरे. म्हणजे थंडी आहे तरी आपण शॉर्ट्सवर, याला काय अर्थ आहे. आता मी चाललो आहे इथे जायचे. आता फंक्शन तर वाजले असेल 3:50 झाले. 4ला डॉट निघायचं होतं. 10 मिनिटात मी तिथं पोचतो, तसं निघतो. बघू काय चालू आहे तिथं तयारी वगैरे. आता मी चाललो आहे फर्स्ट ठिकाणी अक्कलकोट. इथं चला मी निघालो. काल रात्री 1 वाजता आलो तर तुम्हाला सांगितलं. मामा त्यांची गाडी इथं लावली आहे. मग आता इथे त्याची स्कूटी घेऊन आलो. कारण माझ्या गाडीचं पिस्टनचं काम आहे. हितेशला सांगितलं आमच्या त्याला. हितेश म्हणजे आमचे नानाचा मुलगा, त्याला सांगितलं आहे. चला आता मी निघतो. इथं त्याच्या गाडी घेऊन शकता. ही गरिबांची गाडी, जरा पिस्टन खराब आहे, तिला करायला दिले. इथं त्याची गाडी घेऊन आलो आहे. म्हणजे बरं आहे ना. हे बाकी हे कपड्यांचं सामान आणि याच्यात सगळं डीमार्टचं सामान, म्हणजे खावायला बिवायला घेतलं. 4च्या पहिला मी पोचल्यावर ही आपली सवारी. चला आता आपल्या माणसांच्या घरात जाऊ. बघू उठले आणि का नाही उठले. मनात असं वाटतंय 4ला निघायचं तर 5ला निघू. आपण दोघंच तयार आहोत ना बाबू. आपण दोघंच तयार आहोत, बाकी कोण नाही. हे घे असं कर इजी. मावशी तयार आहे, वहिनी तयार आहे. इथे वेट आहे. मी तयार. गाडी धुवून व्हायला मला काही बॅगा फिरतो. बॅगा हेंडलन आपला सामान. काल डीमार्टला गेलतो. डीमार्टमधून हेणलंय. ही दिवसांनी पण हेणलंय, पण मी माझ्यासाठी हाणून ठेवलं एक्स्ट्रा. म्हणजे गाडी चालवताना झप बीप नको यावला. 4 रेडबुल हे टाइमपास चकना खावाला. तर सगळे डोअरमध्ये मी पाण्याच्या बॉटल ठेवल्या. ते 3 आहे 3. म्हणजे गाडी रेडी करून ठेवते. गाडी आता रेडी व्हायला. पाणी बिनी सगळं भरलंय. रेडबुल थंड करायला पण ठेवलं, म्हणजे आता गाडी चालवेल तर थंड होतील. मग आता बघू इथेच येताना का इथे त्यांची वाट बघतो. गाडी बघत मागून येते ना. इथे आता फोन करते कधी टाईमला. आमचा ड्रायव्हर इजी बरोबर गाडी चालवशील ना. हो डायरेक्ट खाली. गणपती बाप्पा मोरया. फिरा माते सुखरूप जाऊ दे ना, सुखरूप येऊ दे. चला आता आम्ही हार घातलाय, गाडीला नारळ फोडले. आता आम्ही आणखी निघू. पहिला जायचं आहे गणसोलीला, वहिनीच्या आई बाबाला जायचं आहे. मग त्यांची कोपरीला जायचं आहे. आमची गाडी त्याचं सामान दिलं तर आणायचं आहे. चला आमचा ड्रायव्हर बघू शकता. हा आहेच ठेव. ते दोन्हीच्या हवाचं नाही, खालीच ठेवते. टायरावर ठेव. चालवशील का तू? कमी चालू. हा या नाही, गाडी चालवायची आहे ना बाबू तुला. चला. एकविरा माते की जय, भवानी माते की जय. एलकोट जय मल्हार. सदानंदाचा.
चला आता आम्ही निघल्या माणशी अक्कलकोटला जावाला. हितेश दा, बाबू, वहिनी, मावशी. वहिनीचा बर्थडे आज. आता चालल्या होता आई बाबाला जेवायला गणसुलीला. त्यांची मग कोपरी वाशी. चला 5:30 5:27 व्हायला. आता बाबासांना घेतलं तर आमची डायरेक्ट पुढं पुण्याला थांबू. एक फुटबॉलला आल्यावर म्हणजे वहिनीला कपडे चेंज करायचे म्हणून स्टॉप नव्हतं जाणार. डायरेक्ट पुण्याला जाणार होतो. मी आता वहिनीमध्ये मला कपडे चेंज करायचं आहे. पुण्याचा तेवढा चांगला नाही वॉशरूम वगैरे म्हणून 11 गेलो. मग आता काहीतरी खाता नाश्ता भूक तर लागले. वडापाव बिडापाव बघता. चलो या बाय लोक इंडियन बर्गर खावाला. नाश्ता करता वहिनीचं अजून आईला नाही. टाइमपास काय करणे का ब्रो तर खावाला चालू इजी. यार वडापाव खावाला गरम गरम आहे हो. अशा प्रकारे आम्हाला लागलेले आहे लोणावल्याची ट्रॅफिक. व्ह्यू बघू शकता एक नंबर. आम्ही कॉफीचे मजा घेत चाललोय. आका दो आपला टर्निंग पर्यंत आहे ट्रॅफिक. चलो भेटूया ट्रॅफिक सुटल्यानंतर. A few moments later. काय नाही ट्रॅफिक पुण्यामध्ये. वाजलं 9. बघू शकता 9 वाजलं. आम्ही पुण्यात अटकलोय. याच ट्रॅफिकसाठी लवकर निघायचं होतं. 4ला मी गाडीच्या जवळ वहिनीला मी फोन बी केलाय. आता बोल. 179 किलोमीटर चालल्यावर आता मी थांबल्यावर नाश्त्यासाठी. म्हणजे नाश्ता म्हणजे स्पेशल असतं ते बघू शकता. मिसल भाई जोगेश्वरी मिसल. आता बघते मी एक तर मिसल खाणार आहोत. ते काय बिल काहीतरी खावत आहे पण मिसल खावायचं आहे. इजी लढताय झोपलेला त्याला अजून झोपायचा होता. इजी चला थांबल्यावर भेल मागवलंय ना मिसल. बाबू तू काय करतस? मिसल बोकली दादाला पाणी भरायला. ओके चलो. आता 214 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे अराउंड 3 वाजेपर्यंत पोहोचू. पट्टाला आल्यावर नसतो आम्ही. अजून 140 किलोमीटर बाकी आहे. स्टॉक वगैरे स्टॉक फुलशी स्टॉक भेटलाय. साधं काम आहे का? यस बी झोपलाय ना पोर बी झोपलाय. बाबू मामा आहे. बाबू 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 पेरू पाहिजेत का? ड्रायव्हर. अरे मी चालवते तू नंतर चालव. इजी इजी मला चालू दे नंतर तू चालव. मला चालू दे ना. आमचा ड्रायव्हर आताशी तयार व्हायला. गॉगल वगैरे हात होता. रास पैसा 80 माणसं. हे निकष. चला आता आम्ही प्लॅन चेंज केलंय. पहिला अक्कलकोटला चाललेलो. आता आम्ही चाललो गांगापूरला. तर मीन वाईल आम्ही आता जेवतो. म्हणजे पूर्ण शाळेची पिकनिक सारखं फील. इज डेंजर. मग आता वहिनीचं सगळं हे करतात. बिचारी तिचा बर्थडे आहे. तिलाच कामाला लावले आम्ही. आता आम्ही गांगापूरला चाललो आहोत. आता आमची गाडी आता जेवते. आम्ही जेवलो तशी आमची गाडी बी जेवते. चला आता आमची गाडी दारू पिते. बघू शकता कधी अख्खी फुल करायला शेंगविनी. पहिला मामासांची गाडी पहिल्यापासून फुल होती. आता आया खपल्या. अराउंड 50 किलोमीटरचा रेंज दाखवते. मी बोललो परत जास्त फिरायचं आहे म्हणून भरून टाकूया. सगळं डिझेल भरून झालंय. आता आम्ही निघू. आता सुद्धा किती किलोमीटर राहिले? 46 किलोमीटर राहिले गांगापूरला. आता आम्ही चाललो. चला बघू तिथं काय मजा आहे. त्याचं दर्शन होतं आमचा. पोचलो 4 किलोमीटर आहे. सगळी डोस हे काय दवा. तुझे लोकेशन पाठवलं आवरा पोहोचलो. याचं पुरं काय आहे? पुढे जायचं. पुढे जायचं फाटा नाही ना.
अशा प्रकारे पहिल्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आम्ही गाणगापूरला. आता इथं मे बी हाफ पॅन्ट अलाउड नाही तर आम्ही ट्रॅक घालतो. बाबू उठले बघू शकता. हे इजी उठा उठा पोचलो. हे झोपेतच आई. चला आता बॅग बिग काढतो. बघू शकता आमचे यंग माणसं गेल्यान. आम्ही डोकरी 3 डोकरं आहे राहिला अजून. बाकी दोन जवान पोरी आणि एक जवान लड़का निकल गए. हम तीनों बाकी है. गौर से देखो इसको नाही दिसत जे कपडा आहेत बाहेर बदलते. चला आता दर्शनाला चाललो. माझ्या बरोबर आहे इथेच जा वहिनी मी. बाकी सगळे आमची गेल्यान म्हणजे जे आमचे मावशी आई न बाबा ते पहिलाच आम्हाला टाकून दिले. आम्ही 3 जण राहिलो. दादा म्हणा गाडी पाहिजे. दादा घेऊ छोट्या मुलांना आपण सगळं घेऊया. मला सगळं आलं. जाऊ दे माझ्यासारखं काही दिसत नाही बायकांचंच. आता वाजल्यान 5. आम्ही सकाळचे 5ला निघलेलो. आज 5ला पोचलो. 12 तास रनिंग करून पहिल्या ठिकाणी पोचलो. ओके सर आलोच. माझ्या वहिनीचा बड्डे आहे. सगळी कमेंटमध्ये हॅपी बड्डे टाका. आजचा दिवस वहिनीचा बड्डे आहे. वहिनीला गाणगापूर न अक्कलकोट करायचं होतं बड्डेच्या दिवशी तर आम्ही गाणगापूर थवल. आता फक्त अक्कलकोटला मे बी दर्शन उद्या भेटेल. चला मला दर्शनाला जायचं आहे. देवा कितीला जेव्हा इडापिडा सगळी जाऊ दे. सुख समृद्धी वाटे. इजी लाईन आहे थोडीशी. आता आम्ही चाललोय बघू शकता. मावशी वहिनी नाही इथे जा माझ्या पुढे आहे आणि मी चाललो दर्शनाला. ओटी घेतले. चलो आज कसं गुरुवार असल्या कारणाने गर्दी आहे बघू शकता. आता आपण देवाचे लाईव्ह दर्शन घ्या. आतमध्ये वाटतं व्हिडिओ शूटिंग घालत नाही. अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन आपण ते अन्नदानासाठी ते पैसे द्यायचे ते दिलेले आहे. आता आम्ही चाललो आहे. माहीत अजून काय अजून दर्शन फेरा मारतो. फेऱ्यामधून निघतो. चला हे दर्शन झालं आमचं. सर्व साक्षा नमस्कार घेऊन बाबा वगैरे आत्ता सर्व आता निघाल्या इथून. आता आम्ही जाऊ. आता इथून जाऊ आम्ही अक्कलकोटला मे बी वस्ती करू. इथून आता निघायचं. अक्कलकोट अराऊंड 80 या 70 किलोमीटर आहे. तसं तिथून जाऊन तिथं वस्तीचं ठिकाण बघू. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस सकाळी म्हणजे पाया पडलं असं काहीतरी आमचं नियोजन असेल. आता बघू इथून किती वाजता निघतो. आता इथं 5:30 वाजून गेले. चला हे सगळीजणं पाया पडतात. वहिनी इथे जात. सगळीजणं आता थोड्या वेळासाठी देवाचं नामस्मरण करतो आणि इथून आम्ही निघूया. ऑलवेज फोटोशूट. आता बाबा माझ्याकडचे निघले. तेव्हा सुखरूप ठेव आम्हाला सगळ्यांना. दरवर्षी बोलव आम्हाला. दर्शनाला दरवर्षी बोलव आम्ही दरवर्षी. चला फोटो काढायला पाहिजे. काढू ना. तर आता आमचं सर्वांचं दर्शन झालंय. आता इथून निघू अक्कलकोटला. अक्कलकोटला तर पोचू. 2 तासाचं रनिंग आहे. 2 तासात पोचू. तिथं रूम घेऊ. मे बी दर्शन घ्यायचं असेल तेव्हा घेऊ. लवकर पोचलो तर नाहीतर उद्या घेऊ. चलो तर सरळ रस्त्यांशी जायचं होतं. यो माणूस आम्हाला गल्यांशी नेत आहे. तसं आपल्याच गाव आहे. अरे हो कुठले हो तुम्ही? गाठरावशी नेतो यो. आणि कस आपल्या गटावरून येतो पप्पा. बोल याला इजी बोल. इजी. चला दर्शन व्हायलंय. आता प्रतीचा पवा चालू रे बाबा. आणि कपडे मी नाही चेंज केलेलं तर कपडे नीट ठेवते पहिला ना बाबू. इजी तुला गाडी चालवायची आहे. चालो बाबा चालो. अच्छा आईला यो आमचा ड्रायव्हर.
भैया किधर 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 लेके जाएगा? घूम लेके जाएगा? पाय पोसन पाय पोसन। चलो हम लोग अभी जा रहे हैं दीपाली प्रेमशिला नानी जस्ट अक्कलकोटला पोहोचलोय. अराउंड वाजल्यात 8 वाजल्या. 8 वाजून 6 मिनिटांनी पोहोचलोय. पार्किंग केले इथं. आता बघू इथं जाऊ नंतर काय घर. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय. दर्शनाला चाललोय आम्ही. दर्शनाला चाललोय आम्ही. इथेच जा मी बाबू नाईंचा व्हायला दर्शन. तर आमचं दर्शन झालेलं आहे. तर मी आता व्हिडिओ काढत होतो. इथे जा कुठे आहे आणि वहिनीच्या नावाने अन्नदान करायला म्हणजे आल्या ते त्याची पावती फाडतात. 11,000 रुपयाची. तर तेच बघू शकता. इथेच दा वहिनी समर्थ बाबा जेवण झालंय. मी आता जस्ट गाडीत आलोय सामान घ्यायला. आता घर शोधायला जायचं आहे. इथे सुद्धा यांचं जेवण बाकी आहे. आता जेवण म्हणजे आता रूम बघून झोपू. हा आजचा दिवसाचा ब्लॉग इथंच एंड होईल. आता रूम बघायचा पहिला. ते आल्यानंतर तेव्हा पण जरा दाखवेन. ब्लॉग एंड. याच्यानंतर